नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण जेवणाची रुची वाढवणारी खमंग कुरकुरीत अशी दह्यातली मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी येथे मी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम जाड पोपटी रंगाच्या अशा मिरच्या घेतल्या आहेत। या मिरच्या पाण्याने 3 वेळा स्वच्छ धुवून कापडावर टाकून कोरड्या करून घेतल्या आहेत। या मिरच्या चवीला कमी तिखट असतात। त्यासाठी लागणारे साहित्य: पाव लिटर घट्ट दही, धणे पावडर 2 चमचे, 1 लिंबू, चवीनुसार मीठ। प्रथम आपण आता मिरच्या कापून घेऊ। एका मिरचीचे मी 2 तुकडे करून घेते आहे। मिरचीला अशी मधोमध चीर देऊन देऊ आपण, म्हणजे मीठ मसाला छान बसतो त्याच्यात। आपण बारीक मिरच्याही घेऊ शकतो, त्या जास्त तिखट असतात। अशा पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या कापून घेऊ। सगळ्या मिरच्या कापून झाल्या आहेत। आपण देठासकटही कापू शकतो अशा पद्धतीने। मी त्यावर आता लिंबू टाकून घेते। लिंबाचा रस असा चोळून घेते। गाळून घ्यायचा म्हणजे बिया वगैरे पडत नाही। एक लिंबाचा रस काढून मिरच्यांवर टाकून झाला आहे। मी इथे पसरट भांडी घेतले आहे, त्यात आता दही टाकून घेते आहे। दह्याऐवजी आपण ताकही वापरू शकतो, घट्ट ताक। त्यात मी धने पावडर टाकते 2 चमचे, चवीनुसार मीठ, सर्व छान आपण मिक्स करून घेऊ। त्यात आता कापून घेतलेल्या मिरच्या आपण टाकून घेऊ। दही व मिरची आपण छान मिक्स करून घेऊ आता। मिक्स करून झाले आहे। आपण आता 10 ते 12 तास हे झाकून ठेवू। 10-12 तास झाले आहेत। मिरच्या मुरल्या का ते बघून घेऊ आपण। छान दिसताय मस्त मिरच्या। आता आपण ह्या कडक उन्हात वाळवून घेऊ। मी पाटावर प्लास्टिक कागद टाकला आहे, त्यावर आता आपण मिरच्या ठेवून घेऊ। या पद्धतीने दह्यातल्या मिरच्या मी अशा पाटावर प्लास्टिक कागद टाकून घेतले आहे। त्यावर मी आता स्वच्छ ओढणी टाकून घेतली आहे। 2 दिवस आपण कडक उन्हात वाळवून घेऊ। दह्यातल्या मिरच्या कडक उन्हात छान वाळून झाल्या आहेत। छान कडक खणखणीत वाळल्या आहेत मस्त। ह्या मिरच्या आपण हवाबंद डब्यात भरून ठेवू शकतो, छान वर्षभर छान राहतात। मी इथे गॅसवर कढईत तेल तापत ठेवले आहे, त्यात आपण मिरच्या तळून बघू। तेल तापले आहे, आता आपण कमी गॅसवर मिरच्या तळून घेऊ। मिरच्या छान वाळल्यामुळे लगेच तळल्या जातात, कुरकुरीत होतात छान। जेवणाची रुची वाढवणारी खमंग कुरकुरीत अशी दह्यातली मिरची तयार झाली आहे। वरण भात, खिचडी, थालीपीठ, दशमीसोबत खायला खूप छान लागते। तर मग आपण पण या पद्धतीने अशा मिरच्या करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।